नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश ग्रामर डे 47 मध्ये आज आपण पाहणार आहोत यूज इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ द व्हर्ब. बघा, आजचा टॉपिक आहे यूज इन्फिनिटिव्ह फॉर्म. बघा, आता इन्फिनिटिव्ह फॉर्म म्हणजे काय, तर टू प्लस जे क्रियापद असेल त्याचं पहिलं म्हणजेच मूळ रूप. फॉर एक्झाम्पल, टू गो, टू डान्स, टू प्ले, टू रन हे इन्फिनिटिव्ह फॉर्म्स आहेत. तर आपल्याला दिलेल्या वाक्यातील योग्य क्रियापदाचं इन्फिनिटिव्ह फॉर्म म्हणजेच टू प्लस त्या क्रियापदाचं मूळ रूप म्हणजेच पहिलं रूप आपल्याला घ्यावं लागतं. बघा, आता एक्झाम्पलमधून हा प्रकार अतिशय व्यवस्थित कळेल तुम्हाला. अभिषेक वॉज शॉक्ड. सेकंड सेंटेन्स आहे ही हर्ड द सॅड न्यूज. बघा, इन्फिनिटिव्ह फॉर्म वापरताना आपल्याला दोन वेगवेगळ्या टाईपचे सेंटेन्सेस दिले जाऊ शकतात. त्यापैकी हा पहिला प्रकार आपण बघतोय. यानंतरही अजून एक वेगळ्या स्वरूपाचं वाक्य असतं ज्यात आपल्याला इन्फिनिटिव्ह कसा वापरायचा ते बघायचं आहे. ओके, तर पहिल्या टाईपमध्ये मोडणारं सेंटेन्स आहे अभिषेक वॉज शॉक्ड ही हर्ड द सॅड न्यूज. आणि आपल्याला ब्रॅकेटमध्ये इन्स्ट्रक्शन दिलेली आहे यूज इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ द व्हर्ब. वाक्यातील क्रियापदाचं इन्फिनिटिव्हचं रूप वापरा. तर काय करायचंय बघा, या दिलेल्या दोन वाक्यांपैकी ज्या वाक्यातील क्रिया नंतर झालेली आहे ते वाक्य सुरुवातीस घ्यायचंय. लक्षात घ्या, ज्या वाक्यातील क्रिया नंतर झालेली आहे ते वाक्य उत्तराच्या सुरुवातीस घ्यायचंय. मग आता आपण बघू या दोन्हीपैकी कोणत्या वाक्यातील क्रिया नंतर झालेली आहे. अभिषेक वॉज शॉक्ड, अभिषेकला धक्का बसला. ही हर्ड द सॅड न्यूज, त्याने बातमी ऐकली. कोणती क्रिया नंतर झाली बघा बरं. अभिषेकला धक्का बसला, त्याने दुःखद बातमी ऐकली. दुःखद बातमी ऐकल्यानंतर धक्का बसला ना, म्हणजे या वाक्यातील क्रिया आधी झालेली आहे. त्याने बातमी ऐकली आणि नंतर त्याला धक्का बसलाय, म्हणजे या वाक्यातील क्रिया नंतर झाली आहे. तर हे वाक्य येणार उत्तराच्या सुरुवातीस. बघा, अभिषेक वॉज शॉक्ड. हा, ज्यातील क्रिया नंतर झाली ते वाक्य सुरुवातीला घेतलं. मग जे शिल्लक राहिलेलं वाक्य आहे त्यातील कर्ता काढून त्या जागी घ्यायचा आहे पहा टू. आणि त्यानंतर जे क्रियापद आलेलं आहे त्या क्रियापदाचं पहिलं म्हणजेच मूळ रूप घ्यायचं आहे. तर हर्ट याचं मूळ रूप काय आहे, हिअर. बस, पुढचे शब्द तसेच घ्यायचे आहेत. द सॅड न्यूज. झालं आन्सर. अभिषेक वॉज शॉक्ड टू हिअर द सॅड न्यूज. समजलंय? सिंपल आहे ना. ज्यातील क्रिया नंतर झाली ते वाक्य सुरुवातीला घेतलंय. दुसऱ्या वाक्यातील कर्ता काढून त्या जागी टू आणि त्यापुढील क्रियापदाचं मूळ रूप घेतलेलं आहे. बाकी कोणताही बदल नाहीये. आणि जो इन्फिनिटिव्ह आपण या ठिकाणी यूज केलाय तो अंडरलाईन करू, टू हिअर. ओके, अजून एक सेंटेन्स पहा. शी सॉ हर ब्रदर in this condition. त्यानंतर पुढचा आहे she was grieved. बघा, आता या सेंटेन्सला आता आपल्याला इन्फिनिटिव्ह फॉर्म वापरून कनेक्ट करायचं आहे. कोणत्या वाक्यातील क्रिया नंतर झाली ते वाक्य सुरुवातीला घ्यायचं आहे. हा पहिला नियम आहे ना. मग बघा, शी सॉ हर ब्रदर इन धिस कंडिशन. तिने तिच्या भावाला ह्या स्थितीत पाहिलं, ही एक क्रिया आहे. आणि शी वॉज ग्रीव्ड, ती दुःखी झाली. कोणती क्रिया नंतर झाली पहा. व्हेरी गुड, दुःखी होण्याची क्रिया नंतर झाली. कारण तिने तिच्या भावाला ह्या परिस्थितीत पाहिलं आणि नंतर ती दुःखी झाली. म्हणजे ही क्रिया अगोदर घडली आणि ही नंतर घडली. तर ज्यातील क्रिया नंतर झाली ते वाक्य सुरुवातीला येणार. मग शी वॉज ग्रीव्ड
हे वाक्य घेतलं सुरुवातीला. मग जे शिल्लक वाक्य आहे त्यातील कर्ता काढून काय घ्यायचं आहे, टू, आणि त्यापुढे जे क्रियापद आलेलं आहे त्याचं मूळ रूप घ्यायचंय. सॉ, याचं मूळ रूप काय येणार, गुड, सी, आणि पुढचा भाग तसाच, हर ब्रदर इन धिस कंडिशन. आहे ना, सिंपल. कंप्लीट आन्सर काय झालंय बघा. शी वॉज ग्रीव्ड टू सी हर ब्रदर इन धिस कंडिशन. हा झाला तुमचा इन्फिनिटिव्ह फॉर्म. ओके, दोन नियम कोणते आहेत ते या ठिकाणी मेन्शन करू आपण, जेणेकरून तुम्ही सुद्धा कायमस्वरूपी तुम्हाला हे सर्व ग्रामरचे टॉपिक्स आपल्याकडे जतन व्हावेत यासाठी वहीमध्ये मेन्शन करू शकता. ठीक आहे, नियम बघा. आणि यानंतरही आपण एक्झाम्पल्स पाहणार आहोत. पुन्हा याशिवाय अजून एका वेगळ्या टाईपचं सेंटेन्स आपल्याला येऊ शकतं, त्यात इन्फिनिटिव्ह फॉर्म कसा वापरायचा हे देखील आपल्याला पाहायचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पाहणं गरजेचं आहे. तर पहिला नियम या ठिकाणी काय आहे पहा. पहिला नियम आहे पहा, दिलेल्या वाक्यांपैकी ज्या वाक्यातील क्रिया नंतर झाली असेल ते वाक्य सुरुवातीस लिहावे. ओके, आणि दुसरा नियम आहे, दुसऱ्या वाक्यातील कर्ता काढून त्या जागी टू व त्या पुढील क्रियापदाचे मूळ रूप घ्यावे. बघा आता हे दोन नियम पाहून आपल्याला सहज वाक्यात इन्फिनिटिव्ह फॉर्म यूज करता येऊ शकतो. काय नियम आहेत, दिलेल्या वाक्यांपैकी ज्या वाक्यातील क्रिया नंतर झाली असेल ते वाक्य सुरुवातीस घ्यावे, आणि दुसऱ्या वाक्यातील म्हणजे शिल्लक राहिलेलं जे आहे त्या दुसऱ्या वाक्यातील कर्ता काढून त्या जागी टू व त्या पुढील क्रियापदाचं मूळ रूप घ्यावं. आता याचे दोन एक्झाम्पल्स पाहू आपण. तुम्ही प्रयत्न करून बघा तुम्हाला याचं उत्तर लिहिता येतंय का. पहा, यातलं फर्स्ट म्हणजे क्रमाने तिसरं वाक्य म्हणू आपण. मेरी वॉज प्लीज्ड शी गॉट द फर्स्ट प्राइज. एकदम सिंपल सेंटेन्स आहे पहा. मेरी आनंदी झाली, तिला पहिलं बक्षीस मिळालं. आता यातील कोणतं वाक्य आहे ज्यातील क्रिया नंतर झालेली आहे. मेरी आनंदी झाली, तिला पहिलं बक्षीस मिळालं. पहिलं बक्षीस मिळालं म्हणून आनंदी झाली ना, म्हणजे या वाक्यातील क्रिया आधी झालेली आहे आणि आनंदी होण्याची क्रिया नंतर झाली आहे. मग ज्यातील क्रिया नंतर झाली ते वाक्य सुरुवातीला येणार. हे वाक्य येणार सुरुवातीला. मेरी वॉज प्लीज्ड. पहिल्या नियमानुसार ज्यातील क्रिया नंतर झाली ते सुरुवातीला घेतलं. मग दुसऱ्या वाक्यातील कर्ता काढून, हे पाहता हे दुसरं वाक्य, यातला हा कर्ता काढला. कर्ता म्हणजेच नाम येऊ शकतं किंवा सर्वनाम देखील येऊ शकतं. तर हा कर्ता काढलाय, त्या जागी टू. पुढे त्या पुढील क्रियापदाचं मूळ रूप. काय क्रियापद आहे, गॉट. याचं मूळ रूप काय, गेट. आणि बाकीचा भाग तसाच घ्यायचा आहे, द फर्स्ट प्राइज. ओके, आणि इन्फिनिटिव्ह काय वापरलेलं आहे तो अंडरलाईन करायचा आपण. टू गेट. उत्तर झाले मेरी वॉज प्लीज्ड टू गेट द फर्स्ट प्राइज. आहे ना, इंटरेस्टिंग वाटतंय ना. पुढचं एक्झाम्पल पहा. The farmers were
happy. They had good rains. बघा, तुम्ही पाहता उत्तर लिहायचा प्रयत्न करून. द फार्मर्स वेर हॅपी. शेतकरी आनंदी होते. दे हॅड गुड रेन्स. त्यांना चांगला पाऊस झाला. ज्या वाक्यातील क्रिया नंतर झाली ते वाक्य सुरुवातीला घ्यायचे. मग कोणत्या वाक्यातील क्रिया नंतर झाली बघा बरं. शेतकरी आनंदी झाले, त्यांना चांगला पाऊस झाला. आनंदी झाले, नंतर चांगला पाऊस झाला, की चांगला पाऊस झाला आणि नंतर आनंदी झाले? करेक्ट. चांगला पाऊस झाला म्हणून आनंदी झाले ना, म्हणजेच या वाक्यातील क्रिया नंतर झाली आहे, तर हे वाक्य येणार सुरुवातीला. द फार्मर्स वेअर हॅपी. हा, आता दुसऱ्या वाक्यातील कर्ता काढा. काय दुसरं वाक्य? दे हॅड गुड रेन्स. कर्ता काढून टाकला, त्या जागी येणार आहे टू. आणि त्यापुढील क्रियापदाचं मूळ रूप काय? क्रियापद आहे हॅड. याचं मूळ रूप काय? हॅडचं मूळ रूप हॅव. ओके. आणि पुढचा भाग तसाच येईल, गुड रेन्स. द फार्मर्स वेर हॅपी टू हॅव गुड रेन्स. इन्फिनिटिव्ह आहे टू हॅव. समजलंय? हे झालं फर्स्ट टाईपचं सेंटेन्स. यानंतरही आपल्याला पाहायचं आहे की अजून कसं वेगळ्या टाईपचं वाक्य आपल्याला येतं आणि त्यात इन्फिनिटिव्ह फॉर्म कसा वापरायचा आहे. तत्पूर्वी या ठिकाणी एकदा रिवाइज करू थोडक्यात. नियम आहे पहिला की दिलेल्या वाक्यांपैकी ज्या वाक्यातील क्रिया नंतर झाली असेल ते वाक्य सुरुवातीस घ्यायचं आहे आणि दुसऱ्या वाक्यातील कर्ता काढून त्या जागी टू आणि त्यापुढे जे क्रियापद आलेलं आहे त्याचं मूळ रूप घ्यायचं आहे. आणि आपण मग जे इन्फिनिटिव्ह वापरलेलं आहे ते अंडरलाईन केलं उत्तरामध्ये तर चांगलंच होईल. ठीक आहे, समजलं हा फर्स्ट पार्ट याचा. आता आपण बघणार आहोत वेगळ्या टाईपचे सेंटेन्स ज्यामध्ये तुम्ही इन्फिनिटिव्ह कसा वापरू शकता. पहा, एकच वाक्य दिलेलं असणार आहे आणि त्यात इन्फिनिटिव्ह फॉर्म वापरायचा आहे. तो प्रकार याही पेक्षा सोपा आहे. अर्थातच शेवटपर्यंत पाहत राहणं आवश्यक आहे, कारण शेवटी सुद्धा एक महत्त्वाची टीप आपल्याला पाहायची आहे. ओके, पहा मग आता टीप आहे दुसऱ्या टाईपचे सेंटेन्स बरं का. दिलेल्या वाक्यातील खूप सोपा प्रकार आहे हा. क्रियापदाला आयएनजी प्रत्यय असेल तर तो आयएनजी काढून, आयएनजी काय करायचा आहे? काढायचा आहे. तो आयएनजी काढून त्या क्रियापदा अगोदर टू घ्यावा. बघा किती सिंपल चेंज आहे, बाकी काहीच करायचं नाहीये तुम्हाला. जर दिलेल्या वाक्यातील क्रियापदाला आयएनजी प्रत्यय असेल तर तो आयएनजी काढायचा आहे आणि त्या क्रियापदा अगोदर टू घ्यायचा आहे. ओके, एक्झाम्पल पहा. आय लव्ह वॉचिंग ऑदर्स प्ले. हे सेंटेन्स दिलंय आणि आपल्याला ब्रॅकेटमध्ये इन्स्ट्रक्शन आहे, यूज इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ द वर्ब. क्रियापदाचं आयएनजीचं रूप वापरा. मग आता कोणत्या क्रियापदाचं आयएनजीचं रूप वापरायचं आहे? जसं मागच्या टाईपचे सेंटेन्स आपण पाहिले त्यामध्येही बघितलं की दोन सेपरेट सेंटेन्सेस दिलेले असतील तर ज्यातील क्रिया नंतर झाली ते वाक्य सुरुवातीला घ्यायचं आहे. शिल्लक राहिलेल्या वाक्यातील कर्ता काढून त्या जागी टू आणि त्यानंतर आलेल्या क्रियापदाचं मूळ रूप. दॅट्स ऑल. पण या ठिकाणी आता एकच सेंटेन्स आहे, आय लव्ह वॉचिंग अदर्स प्ले, आणि त्या वाक्यात क्रियापदाला आयएनजी जोडलेला आहे. आणि इथं काय सांगितलंय की क्रियापदाला आयएनजी प्रत्यय जोडला असेल तर तो आयएनजी काढायचा आहे. मग बघा, हा आयएनजी काढायचा आहे. काढून काय करायचं? त्या क्रियापदा अगोदर टू घ्यायचा आहे. म्हणजे ज्या क्रियापदाचा आयएनजी काढलाय त्या क्रियापदा अगोदर काय घेणार तुम्ही? टू. बस एवढंच करायचंय, बाकीचे शब्द तसेच. उत्तर काय होईल मग? आय लव्ह टू वॉच ऑदर्स प्ले.
बघा, पूर्ण उत्तर लिहून घेऊ आपण. आय लव्ह टू वॉच. ING काढलाय. पुढचा भाग ऑदर्स प्ले. इन्फिनिटिव्ह काय आहे ते अंडरलाईन करू आपण. टू वॉच म्हणजे उत्तर झालंय आय लव्ह टू वॉच ऑदर्स प्ले. अर्थ एकच आहे दोन्ही वाक्यांचा. मला इतरांना खेळताना पाहायला आवडतं. याही वाक्याचा अर्थ तोच आहे. आय लव्ह टू वॉच ऑदर्स प्ले. मला इतरांना खेळताना पाहायला आवडतं. मिनिंगमध्ये चेंज झालेला नाहीये, टेन्समध्ये पण चेंज झालेला आहे. टेन्स न बदलता, अर्थ न बदलता, आपण फक्त बदललंय ते स्ट्रक्चर. वाक्यात ING फॉर्म होता, आपल्याला इन्फिनिटिव्ह वापरायला सांगितलंय. आता याच टाईपचं सेकंड सेंटेन्स पाहूया आपण. बघा, ओव्हरटेकिंग द रेकॉर्ड वॉज अ mere formality. ओव्हरटेकिंग द रेकॉर्ड वॉज अ mere formality. इन्फिनिटिव्ह फॉर्म यूज करायचा आहे. मग बघा, क्रियापदाला ING कुठे जोडलेला आहे? ओव्हरटेकिंग. ING जोडलेला आहे, तर ING काढलाय आणि या क्रियापदाच्या अगोदर घ्यायचं आहे टू. मग सुरुवातीला येणार टू. पुढे काय? ओव्हरटेक. ING काढलाय, पण ओव्हरटेकच्या स्पेलिंगमध्ये शेवटी ई येत असतो. आणि तुम्हाला माहितीच आहे की ING जोडताना शेवटचा अक्षर ई असेल तर तो ई काढून टाकतात. ING जोडायचे वेगवेगळे नियम यानंतर जो आपण टॉपिक बघणार आहोत ना, यूज जेरंड, त्यात डिटेलमध्ये बघणार आहोत. बघा, मग ING काढलाय आणि या क्रियापदा आधी टू घेतलाय म्हणजे झाला टू ओव्हरटेक. पुढचा भाग तसाच येणार आहे. काय तो? द रेकॉर्ड वॉज अ mere formality. ओके, आता एक थोडं वेगळ्या टाईपचं सेंटेन्स पाहू आपण. स्टार्व्हिंग इज बेटर दॅन बेगिंग. स्टार्व्हिंग इज बेटर दॅन बेगिंग म्हणजे काय? भीक मागण्यापेक्षा उपाशी राहणं अधिक चांगलं. ओके, वाक्याचा अर्थ काही का असे ना, आपल्याला इन्फिनिटिव्ह वापरायचा आहे. दिलेल्या नियमाचा वापर करून उत्तर कसं होईल ते बघा. या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की स्टार्व्हिंग आणि बेगिंग दोन ठिकाणी ING जोडलेला आहे. तर दोन्हीही ठिकाणी हा बदल करायचा आहे जो सांगितला आहे. कोणता? ING काढायचा आहे आणि त्या क्रियापदा आधी घ्यायचा टू. मग स्टार्व्हिंगचं काय होणार आहे? टू स्टार्व्ह. ING काढून या क्रियापदा आधी टू घेतलाय. आणि बेगिंगचं काय होईल? टू बेग. हा ING काढलाय आणि याच्या आधी येणार टू बेग. ING जोडताना शेवटचा अक्षर G दोनदा झालेला आहे, तो नियम पाहूच आपण. पण आता ING काढलाय म्हटल्यावर तो नियम पण आपल्याला रिव्हर्स करावा लागेल. म्हणजे हे जे डबल G यूज केलेलं आहे त्यापैकी आता आपल्याला सिंगलच यूज करायचा आहे. ओके, म्हणजे स्टार्व्हिंगचा झाला टू स्टार्व्ह आणि बेगिंगचा झाला टू बेग. बाकीचे शब्द तसेच येतील मधले. इज बेटर दॅन. टू स्टार्व्ह इज बेटर दॅन टू बेग. हे झाले इन्फिनिटिव्ह. काय झाले? टू स्टार्व्ह आणि टू बेग. ओके, पण आता असे काही वाक्य असतात की ज्या वाक्यात या नियमाला अजून एक वेगळा टच आपल्याला द्यायचा आहे. म्हणजेच पहा, हे तर चेंज करायचेच आहेत. ING काढून त्या क्रियापदाआधी टू घ्यायचा आहे, पण काहीतरी वेगळं आणखी यात आपल्याला करावं लागतं. ते या टिपमध्ये मेन्शन होईल. पहा, ING जोडलेल्या पुढची टीप आहे. हा, क्रियापदा अगोदर फॉर, इन, ऑफ यापैकी शब्द असेल तर तो काढावा. ओके,
ING जोडलेलं जे क्रियापद आहे त्या क्रियापदा अगोदर जर फॉर, इन, ऑफ यापैकी प्रिपोजिशन, यापैकी शब्द आलेला असेल तर तो काढायचा आहे. बघा एक्झाम्पल पहा, सेंटेन्स आहे फूड इज व्हेरी इसेन्शियल इन मेंटेनिंग गुड हेल्थ. बघा आता हे जे सेंटेन्स दिलेलं आहे आपल्याला पुढे अशी सूचना दिलेली आहे की या वाक्यात इन्फिनिटिव्ह फॉर्म वापरायचा आहे. मग बघा दोन पैकी कोणत्या प्रकारात मोडणारं सेंटेन्स आहे. दोन वेगवेगळे वाक्य जर आलेले असतील तर त्यापैकी ज्या वाक्यातील क्रिया नंतर झाली आहे ते वाक्य सुरुवातीला घ्यायचंय. शिल्लक राहिलेल्या वाक्यातील कर्ता काढून त्या जागी टू आणि त्यानंतरच्या क्रियापदाचं मूळ रूप घ्यायचं. बाकीचा भाग तसाच येईल. किंवा जर एकच वाक्य दिले आणि त्या वाक्यातील क्रियापदाला जर ING जोडलेला असेल तर या ठिकाणी आपण बघितलंय की तो ING प्रत्यय काढायचा आहे आणि त्या क्रियापदा अगोदर टू घ्यायचा आहे. मग या दोन्हीपैकी कोणत्या प्रकारात मोडतंय हे पहा बरं. फूड इज व्हेरी इसेन्शियल इन मेंटेनिंग गुड हेल्थ. मेंटेनिंग क्रियापदाला ING जोडला आहे. मग हा ING काढला आणि त्या क्रियापदा अगोदर काय घ्यायचं आहे टू. मग काय उत्तर होईल बरं. जर ही टीप तुम्ही विचारात घेतली नाही तर उत्तर चुकणार आहे तुमचं. कारण या ठिकाणी बघा क्रियापदाच्या अगोदर इन आलेला आहे. टीप काय सांगते, ING जोडलेल्या क्रियापदा अगोदर फॉर, इन, ऑफ यापैकी शब्द असेल तर तो काढायचा आहे. बघा ING जोडलेलं क्रियापद आहे त्या अगोदर काय आलेलं आहे इन. मग हा इन काय करायचं आहे काढायचा आहे. बाकी सगळं मग इथं दिलेल्या नियमानुसारच करायचं आहे. म्हणजे बाकीचे शब्द तसेच येतील. ING काढला आणि त्या क्रियापदाआधी टू घेतलेला आहे. फूड इज व्हेरी इसेन्शियल टू मेंटेन गुड हेल्थ. बरोबर आहे ना. पूर्ण उत्तर लिहायची सवय आवश्यक आहे. हा फूड इज व्हेरी इसेन्शियल टू जवळ घेऊ टू मेंटेन. ओके पुढचा भाग तसाच येईल गुड हेल्थ. फूड इज व्हेरी इसेन्शियल टू मेंटेन गुड हेल्थ हा झाला तुमचा इन्फिनिटिव्ह टू मेंटेन. समजलंय ना. सोपा प्रकार होता. ठीक आहे एकदा थोडक्यात सांगतो. आपल्याला इन्फिनिटिव्ह यूज करत असताना दोन वेगळ्या प्रकारचे वाक्य येऊ शकतात. दोन सेपरेट वाक्य येतात किंवा असं वाक्य येतं ज्यातील क्रियापदाला ING जोडलेला असतो. दोन्हींचेही नियम आपण पाहिलेले आहेत. दोन वेगवेगळे वाक्य असतील तर दोन्हीपैकी ज्या वाक्यातील क्रिया नंतर झाली आहे ते वाक्य सुरुवातीला घ्यायचं. दुसऱ्या वाक्यातील कर्ता काढून त्या जागी टू आणि त्यानंतरच्या क्रियापदाचा मूळ रूप लिहायचा आहे. आणि जर वाक्यातील क्रियापदाला ING जोडलेला असेल तर तो ING काढायचा आहे आणि त्या क्रियापदाआधी टू घ्यायचा आहे. आणि शेवटची टीप होती की ING जोडलेल्या क्रियापदा अगोदर फॉर, इन किंवा ऑफ यापैकी शब्द असेल तर तो शब्द काढून टाकायचा. ठीक आहे. दॅट्स ऑल अबाउट द टॉपिक. यूज इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ द गिव्हन वर्ब. ठीक आहे. हा प्रकार तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल आणि पूर्णपणे समजलेलाही असेल. असाच एक अतिशय इंटरेस्टिंग टॉपिक आपण पुढच्या पार्टमध्ये घेऊन येणार आहोत ज्याचं नाव आहे यूज जेरंड किंवा यूज व्हर्बल नाउन. ओके. थँक्यू व्हेरी मच.